नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण कंबाईंड मेन्स गट ब 2023च्या पेपरमधील आपण सायन्स म्हणजे विज्ञानावरील प्रश्न बघणार आहोत। त्यामध्ये काही संगणकाचे प्रश्नसुद्धा घेणार आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सर्वात भेदक आहे? तर सर्वात भेदक कोणते आहे असा हा प्रश्न आहे। तर पर्यायामध्ये जे दिलेले आहे अल्फा कण, इलेक्ट्रॉन, पॉझिट्रॉन आणि गॅमा किरण। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 गॅमा किरण। सर्वात भेदक गॅमा किरण आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे? तरंग यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे असा हा प्रश्न आहे। तर याचं उत्तर दिलेलं आहे ध्वनी तरंग। पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंगाचे उदाहरण आहे। त्यानंतरचा प्रश्न, आंतरतारांकीय अंतरे हे प्रकाश वर्ष या एककात मोजली जातात। एक प्रकाश वर्ष बरोबर किती असा हा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 9.46 गुणिले 10⁻15 मीटर एवढं एक प्रकाश वर्षाचं अंतर दिलेलं आहे। आंतरतारांकीय अंतरे हे प्रकाश वर्ष या एककामध्ये मोजले जातात। तारकीय अंतरे हे प्रकाश वर्ष या एककात मोजले जातात आणि एक प्रकाश वर्ष म्हणजे किती 9.46 गुणिले 10⁻15 मीटर आहे। त्यानंतरचा प्रश्न, शैवाल गट आणि त्यांच्यातील द्रव रंगाच्या जोड्या लावायच्या आहेत। शैवालाचं गट दिलेला आहे आणि त्यामध्ये कोणतं द्रव रंग असतं ते दिलेले आहेत। आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायचं आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2। तर पर्याय 2 तर त्यानुसार बघूया, तर क्लोरोफायसी हे जे शैवाल गट आहे त्याचं रंगद्रव्य काय आहे? तर ये उत्तर दिले आहे क्लोरोफिल ए व बी। त्यानंतर आहे फिओफायसीचे रंगद्रव्य काय आहे? तर फिओफायसीचे रंगद्रव्य आहे फ्युकोझॅन्थिन। आणि त्यानंतर आहे रोडोफायसीचे रंगद्रव्य दिलेलं आहे 2 फायकोइरिथीन। त्यानंतर आहे क्रायसोफायसीचे रंगद्रव्य काय दिलेलं आहे? तर 4 फायकोक्रायसिन हे दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने ह्या जोड्या आहेत ह्या व्यवस्थित पाठ करून घ्यायचं, कारण पुढील एक्झामला हे येऊ शकते। त्यानंतरचा प्रश्न बघूया, कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत? विधाने दिलेली आहेत 4, त्यावरून आपल्याला सांगायचे आहेत कोणते बरोबर कोणते चूक आहे। तर यामध्ये पर्याय 3 उत्तर दिलेले अ आणि ब हे विधान बरोबर आहेत। अ आणि ब तर आपण वाचून घेऊया। झमिया ऑर्डर सायकॅन्डल्समध्ये आहे, पायनस ऑर्डर कोनिफेरसमध्ये आहे। तर हे 2 विधान बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न, इंटरव्हॅनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 4 आयर्न म्हणजे लोह। आयर्नच्या कमतरतेमुळे वनस्पतीच्या पानावर इंटरव्हॅनल क्लोरोसिस हे दिसून येते। त्यानंतरचा प्रश्न, माहितीच्या अधिकारावर 2 प्रश्न आहे ते वाचून घेऊया। माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही? दुसऱ्या अनुसूचीमध्ये कोणत्या संस्थेचा, म्हणजे इथे खाली संस्था दिल्या, कोणत्या संस्थेचा उल्लेख नाही असा हा प्रश्न आहे। तर शासकीय रेल्वे पोलीस पर्याय 2 आहे त्याचं उत्तर। शासकीय रेल्वे पोलीस यांचा उल्लेख अनुसूची दुसऱ्यामध्ये देण्यात आलेल्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये नाही आहे। तर मग राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सीमा रस्ते विकास मंडळ आणि विमानचालन संशोधन केंद्र यांचा समावेश माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे। त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005चे कोणते कलम अधिकाऱ्याला बळकट करण्याबाबत अपवाद असलेल्या माहितीपासून पुरविण्यात येऊ शकेल अशी माहिती पृथक करण्याचा अधिकार
देते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 कलम 10. या माहितीच्या अधिकारातील कलम 10 आहे, जे कलम अधिकाऱ्याला बळकट करण्याबाबत अपवाद केलेल्या माहितीपासून पुरविण्यात येऊ शकेल अशी माहिती पृथक करण्याचा अधिकार देते. त्यानंतर लोकसेवा आयोगावर एक प्रश्न असेल, बघूया तो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 10(2) मधील तरतुदीनुसार जर प्रथम अपील अधिकाऱ्याने कोणत्याही पुरेशा किंवा वाजवी कारणाशिवाय अपीलावर निर्णय घेण्यात वारंवार कसूर केल्यास किंवा चूक करणाऱ्या पथनिर्देशित अधिकाऱ्याला वाचवण्याचा गैरवाजवी प्रयत्न केल्यास मुख्य आयुक्त किंवा आयुक्त प्रथम अपील अधिकाऱ्यावर किमान किती शास्ती लादू शकेल, म्हणजे शिक्षा किती असणार आहे ते? तर याचं उत्तर आहे किमान 500 रुपये. पर्याय 1 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत. प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी कोणता घटक वापरला जात नाही? प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी कोणता घटक वापरला जात नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 आहे, म्हणजे कलदर्शक केंद्र हे वापरले जात नाही. तर मग प्रतिमेचे वर्णन व वाचन करण्यासाठी कोणते घटक वापरले जाते? तर वर्णछटा, छाया, आकार हे घटक वापरले जातात. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4. वरील सर्व बरोबर आहेत. वरील सर्व विधाने बरोबर कोणते आहेत ते होतं. तर सर्व विधान बरोबर आहेत. तर वाचून घेऊया. सक्रिय संवेदक स्वतःची ऊर्जा वापरून संवेदन करतो. निष्क्रिय संवेदक सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचा वापर करून संवेदन करतो. सक्रिय संवेदक दिवसाबरोबर रात्रीही संवेदन करतो आणि निष्क्रिय संवेदक फक्त दिवसा संवेदन करतो. तर हे 4ही विधाने बरोबर आहेत. वरील सर्व बरोबर, वरीलपैकी सर्व. पर्याय 4 उत्तर आहे याचं दिलेलं. त्यानंतरचा प्रश्न चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती होते? चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती होते असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय 3 3900 किलोग्राम. 3900 किलोग्राम हे चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान होते. चंद्रयान 3चे एकूण वस्तुमान किती होते? 3900 किलोग्राम. त्यानंतरचा प्रश्न बघूया. नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यामध्ये हवाई छायाचित्राचा आदर्श आकार खालीलपैकी कोणता आहे? नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यात हवाई छायाचित्राचा आदर्श आकार कोणता आहे असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 23x23 सेमी हे नकाशाशास्त्रीय कॅमेऱ्यामध्ये हवाई छायाचित्राचा आदर्श आकार आहे असं आयोगाने उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न रबराचे व्हॅल्कनीकरण या प्रक्रियेमध्ये रिकामी जागा हा कच्च्या रबराबरोबर एका विशिष्ट तापमानात तापवितात. तर काय तापवलं जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 सल्फर. रबराचे व्हॅल्कनीकरण या प्रक्रियेमध्ये सल्फर हा कच्च्या रबराबरोबर विशिष्ट तापमानात तापवतात. त्यानंतरचा प्रश्न आहे कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? ते कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 हायड्रोजन पर ऑक्साईड. पर्याय 3 उत्तर आहे हायड्रोजन पर ऑक्साईड हे कागदाचे ब्लिचिंग करण्यासाठी हे रसायन वापरले जाते, हायड्रोजन पर ऑक्साईड्स. त्यानंतरचा प्रश्न मोरचून हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरतात? मोरचून कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणीकरिता वापरले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 रक्तक्षय. त्यानंतरचा प्रश्न बघूया. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT यांनी डिजिटल इंडिया या कार्यक्रमात मोबाईल गव्हर्नन्स अंतर्गत केलेल्या रिकामी जागा या उपक्रमाला फेब्रुवारी 2018 मध्ये दुबई येथे झालेल्या 6व्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बेस्ट इन गव्हर्नमेंट पारितोषिक मिळाले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उमंग. त्या उपक्रमाचं नाव आहे उमंग.
मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि IT यांनी डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत मोबाईल गव्हर्नन्स अंतर्गत केलेल्या उमंग या उपक्रमाला फेब्रुवारी 2018 दुबई येथे झालेल्या 6व्या वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये बेस्ट इन गव्हर्नमेंट पारितोषिक मिळालेलं आहे उमंग या उपक्रमाला. त्यानंतरचा प्रश्न बघणार आहोत आपण. जावा संगणक आज्ञावली प्रणाली कोणत्या आज्ञावलीने प्रभावित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 C आणि C++. हे जावा या संगणक आज्ञावली प्रणाली आहे. म्हणजे जावा ही जे संगणक आज्ञावली प्रणाली आहे कोणत्या आज्ञावलीने प्रभावित आहे? तर C आणि C++ या आज्ञावलीने प्रभावित आहे. त्यानंतरचा प्रश्न रिकामी जागा तंत्रे हे व्हर्च्युअलाइट संसाधनाद्वारे चालवणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 उत्तर आहे क्लाउड संगणन तंत्रे व्हर्च्युअलाइट संसाधनाद्वारे चालवणाऱ्या सेवा आणि अनुप्रयोगाचे संदर्भ देतात. त्यानंतरचा प्रश्न एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या समूह किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला रिकामी जागा म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? सायबर स्टॉकिंग म्हटलं जाते. एखाद्या व्यक्तीच्या किंवा व्यक्तीच्या समूह किंवा संस्थेचा छळ करण्यासाठी इंटरनेटचा वापर करणे याला सायबर स्टॉकिंग म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत? आर्थ्रोपोडा जे प्राण्यांचे वर्गीकरण या टॉपिकमध्ये दिलेलं आहे. आर्थ्रोपोडा जातीय प्राण्यांचे विशिष्ट गुणधर्म कोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4 अ, ब, क, ड म्हणजे चारही पर्याय बरोबर आहेत. आर्थ्रोपोडा जातीतील प्राण्यांच्या विशिष्ट गुणधर्मामध्ये सर्वात मोठे फायलम असते. त्यानंतर स्केलेटन चिटीने झाकलेले आहे. खंडित शरीर असते आणि द्विपक्षीय सममिती शरीर असते. हे अ, ब, क, ड 4 येते याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहे गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव कोणते आहेत ते या ठिकाणी विचारलं आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 याचे योग्य उत्तर आहे क म्हणजे सीटे. त्या अवयवाचं नाव आहे सीटे. गांडुळाचे निर्वहन करणारे अवयव आहे सीटे हे. त्यानंतरचा प्रश्न आहे अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात गट कोणता आहे? अपृष्ठवंशीय प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे? अपृष्ठवंशीय प्राण्यांचा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 दुसरा मोठा गट आहे मोलुस्का. अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे? मोलुस्का. तर मग अपृष्ठवंशीय प्राण्यांचा पहिला सर्वात मोठा गट कोणता आहे तर ते तुम्ही बघून ठेवा. अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता आहे तर मोलुस्का आहे. त्यानंतरचे जे प्रश्न आहे तर ते दुसरे म्हणजे दुसऱ्या याच्यावर आहे तर राज्यशास्त्रावर वगैरे आहे तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. हे होते सायन्स आणि संगणक माहितीच्या अधिकारावर 2 प्रश्न आणि लोकसेवा आयोगावर 1 प्रश्न. तर हे प्रश्न आपण बघितले जे आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेला सुद्धा हे प्रश्न उपयोगी ठरतील. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.